आणि आपण ज्यांचं चरित्र पाहणार आहोत, संत वामनभाऊ महाराज हे सुद्धा भगवान शंकराचे अवतार. या साधू संतांनी अवतार घेत असताना प्रत्येक जातीचा, प्रत्येक कुळाचा उद्धार केला. वेगवेगळ्या जातीमध्ये या साधू संतांनी जन्म घेतले. भाऊंचं चरित्र पाहत असताना आपली संत परंपरा इतकी समृद्ध आहे, इतकी मोठी आहे. ही भारतभूमी आणि त्यातली त्यात हा महाराष्ट्र इतका समृद्ध आहे की इतक्या संतांनी जन्म घेतले, अवतार घेतले, कार्य केलं. फुलसांगवीचे तोलाजी पाटील सोनवणे यांच्याशी माता राहीबाई यांचा विवाह झाला. तशा राहीबाई माता ह्या बोरगाव या गावी माहेरी गेल्या. प्रसूतीचा काळ जवळ आला, ती वेळ आली आणि भाऊंचा जन्म झाला. एक गोंडस बाळाला त्या राहीबाई मातेने जन्म दिला. अतिशय तेजस्वी असणारं ते बाळ प्रगट झालं. संत वामनभाऊ महाराज की जय, संत वामनभाऊ महाराज की जय, संत वामनभाऊ महाराज की जय. सर्वांना आनंद झाला. जिकडे तिकडे बातमी पसरली, राहीबाईला मुलगा झाला, राहीबाईला मुलगा झाला. ही बातमी फुलसांगवीमध्ये गेली. मिठाई वाटू लागले. गावातल्या स्त्रिया त्या बाळाला पाहू लागल्या, येऊ लागल्या. निसर्गाला आनंद झाला, डोलू लागला. जे अगोदर जे चरित्र मी वाचलं त्यामध्ये त्यांनी फार सुंदर वर्णन केलंय. निसर्ग, रस्ते वगैरे, तिथले झाडे, वेली, पक्षी, सर्वांना आनंद झाला. एखाद्या साधूचा जन्म होतो त्यावेळेला प्रत्यक्ष देव पांडुरंग परमात्मा सुद्धा त्या ठिकाणी येऊन जातो कोणत्या ना कोणत्या रूपाने, असं मी ऐकलेलं आहे. भाऊंचा जन्म झाला. ते गोंडस बाळ, ते निरागस स्वरूप, ते बालवय, शिशु अवस्था आणि नियतीला काही वेगळं मानलं होतं. भाऊंचा जन्म झाला आणि अवघ्या 42 दिवसामध्ये भाऊंच्या आई माता राहीबाई या आजारी पडल्या. त्या काळात वैद्यकीय सुविधा नव्हत्या, अपुऱ्या होत्या. योग्य उपचार न मिळाल्यामुळं माता राहीबाईंचं निधन झालं. वामनभाऊ पोरके झाले.